सर्वजण मला विचारताय DM मध्ये की बिझनेस करायला पाहिजे का. अरे करायला पाहिजे, बिझनेसच करायला पाहिजे. कारण की मलाच खूप लेट झाले. म्हणजे मी अगोदर 24 वर्ष मस्तपैकी बापाच्या जेवावर बसून खाल्लंय ना. आता मला 2 वर्षात कळलं की किती माझं अगोदर चुकलंय. मी महिन्याला घरून 25-30 हजार रुपये घ्यायचे, खर्चून टाकायचे. मला आता त्या गोष्टीची खरं तर लाज वाटते माहिती आहे का. पण आता जर तुम्हाला कोणाला स्टार्ट करायचं असेल ना, तर तुम्ही खरं सुरुवात करा. आणि जर सुरुवात करायची असेल तर पैसा वगैरे ते दुय्यम गोष्ट झाली. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल पाहिजे. आणि मी तर त्यात लय पटायते. म्हणजे नाही का, मी लोकांना मला इतकं बोलायला आवडतं ना की समोरचं किर होऊन जातं. सगळ्यात माझ्याकडे ही चांगली गोष्ट होती. म्हणून मला माहीत होतं की मी मार्केट पूर्ण माझ्याकडे आणू शकते. म्हणून माझ्यातला एक पण असा डब्बा नाही आहे की जो मला विचारायला तो आणि तो डबा लावत नाही. मी त्याला माझ्या डब्याचं सगळं मी सांगते त्याला की कशी चपाती बनते, सोडा वापरला जातो का नाही वापरला जातोय, काय जेवणामध्ये असतं, किती चांगलं असतं, चिकन कसं असतं, किती कमी रेट आहेत बाकीच्यांपेक्षा, हे त्यांना एकदम मी व्यवस्थित सांगते आणि त्यांना पटतं. हे सगळे टिफिन पाहून तुम्हाला वाटत असं एका दिवसात आले, अजिबात नाही. मला पूर्ण खराडीमध्ये फिरावं लागले त्यासाठी. मी खराडीमधलं एक दुकान नाही किंवा एक दुकानाचा मालक नाही आहे की मी त्यांना जाऊन भेटले नाही आहे किंवा माझ्या टिफिनविषयी माहिती दिली नाही आहे की मी टिफिन किती चांगल्या प्रकारे देते. आणि त्यांना ते पटेपर्यंत मी त्या दुकानात डबल जात राहिले जोपर्यंत ते टिफिन लावत नाहीत. आता सध्या मला रेग्युलर इथून तिथून कॉल येत राहता कारण की ते मार्केटमध्ये आता नंबर गेला आहे सगळीकडे माझा. पण जेव्हा नवीन सुरुवात केली होती त्यावेळेस खूप जास्त अवघड होती ही गोष्ट. पण एकदा फक्त सिस्टीम हँडल होईपर्यंत, सिस्टीम एकदा बसली की बाबा झालं. तुम्हाला मग लोड घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त हँडल करीत राहायच्या सगळ्या गोष्टी आणि तुमच्या कस्टमरला डील करत राहायचं.